सकाळी उठल्या उठल्या लाईट जाईल असं वाटलं नव्हतं. वटपौर्णिमेचं म्हणजे पुरणपोळीचं मला जेवण बनवायचं होतं. लाईट गेली होती आणि मला शूट पण घ्यायचा होता वटपौर्णिमेचा खास. दुसरी गोष्ट म्हणजे मी फ्रेंडकडे गेले होते आणि तिच्याकडे एक अशी गंमतशीर किस्सा झाला आहे. तो पण तुम्हाला पुढे शेअर करते. मला वाटलं किचन मध्ये काय आता व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी हॉलमध्ये येऊन कणिक मळायला घेतली. असं काय असेल तर श्रीषा खूप लवकर उठते आणि मम्मा बोलली मला चहा ठेव वगैरे. काल बरेच व्हिडिओ असे पाहिले की लेडीजला ट्रोल केले जाते वटपौर्णिमेला त्या फक्त व्हिडिओ करून नटून वगैरे फोटो काढाय वगैरे जातात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी बघा त्या व्हिडिओच्या मागे किंवा त्या बॅक कॅमेराच्या मागे पण ही अशी मेहनत चालू असते. म्हणजे घरातलं काम वगैरे आणि बरंच काही काम असतं असं मला वाटतं. बरं ते पण सगळं जाऊ दे. रोज ती घर सांभाळत असते. घरातून तिला फक्त कामानिमित्त बाहेर जाता येतं. जे जॉब करतात त्यांची गोष्ट वेगळी आहे. मग तिनं एक दिवस एवढा साज शृंगार काय असेल ते केलं तर का प्रॉब्लेम आहे लोकांना मला हे समजलं नाही. इकडे मी पुरण बनवून घेतलं, वाटून घेतलं म्हणू शकत नाही पण मशीन वरती बनवून घेतलं आहे. आणि तुमचं पुरण जर चांगलं बनलं तरच पोळी चांगली होते असं मला. ही पहिली पोळी बनवली आणि मी गॅसवरती ठेवली आहे. पहिला चुलीवरती ठेवत होती पण ही काय ठेवतं ती मला माहिती नाही. कमेंट करून नक्की सांगा. आणि मला पुरणपोळी कोणी शिकवली नाही. माझं लग्न झाल्यानंतर मला पुरणपोळी काय चपाती सुद्धा येत नव्हती पण मला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात. इतकी टम्म फुगलेली पुरणपोळी पाहून तुम्हाला समजलं असेल की मला आता परफेक्शन एकदम जमलंय. फ्रेंडकडे गेल्यानंतर ती बोलली ही ट्रान्झॅक्शनची रील बनवू की चप्पल उडवायचं नंतर ते पायात घालायचं. ते पायात घालायच्या ऐवजी उडून तिलाच लागला आहे. आणि मी असा सगळा मेकअप लुक फर्स्ट टाइम माझा मी केला आहे तर तो तुम्हाला उद्या शेअर करेन कसा केलाय तो.